मध्यरात्रीचे 3 वाजले आहेत आणि हातात एक रडणारं बाळ आहे. हो, आणि तो प्रसंग किती तणावपूर्ण असतो हे वेगळं सांगायची गरजच नाहीये. अगदी. म्हणजे पालक त्याला थोपटवण्याचा प्रयत्न करतात, गाणी म्हणतात, झुलवतात, खोलीत येरझाऱ्या मारतात, पण काहीही काम करत नाही. हे अक्षरशः एखाद्या टाईम बॉम्बला डिफ्यूज करण्यासारखं आहे. आणि असा बॉम्ब ज्याच्यासोबत कोणतीही मॅन्युअल पुस्तिका किंवा सूचनापत्रक आलेलं नसतं. बरोबर. म्हणजे अशा वेळी निव्वळ आपल्या अंतःप्रेरणेवर विसंबून राहण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. पण विचार करा, जर यामागचं विज्ञान समजून सांगणारी एखादी माहिती उपलब्ध असती तर. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण नेमकं हेच पाहणार आहोत. नक्कीच. कारण जपानमधील रेकेन सेंटर फॉर ब्रेन सायन्सच्या डॉक्टर कोमी कुरोळा आणि त्यांच्या टीमने नुकतंच एक अत्यंत अद्ययावत संशोधन प्रसिद्ध केलं आहे. आजच्या चर्चेचा मुख्य स्रोत हेच संशोधन आहे. आणि या संशोधनाने पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या समजुतींना थेट विज्ञानाच्या कसोटीवर घासून पाहिले ना. हो, आणि बाळाला शांत करण्यासाठी शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला एक अचूक फॉर्म्युला यात दिलाय. म्हणजे आज आपण नक्की काय उलगडणार आहोत, कारण आजवर बाळाला शांत करण्यासाठी अनेक उपाय किंवा हॅक्स सांगितले जातात. पण हा जपानी पॅरेंटिंगचा दृष्टिकोन नक्की कसा वेगळा आहे? तो वेगळा आहे कारण तो बाळाच्या शरीरातील एका नैसर्गिक म्यूट बटनबद्दल बोलतो. ते म्यूट बटन कसं दाबायचं हे यातून आपल्याला समजतं. अच्छा, पण मग हे म्यूट बटन दाबायचं कसं हे समजून घेण्यापूर्वी हो, त्यापूर्वी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की मानवी बाळाचं असं उचलून घेतल्यावर शांत होणं ही काही अचानक घडलेली गोष्ट नाहीये. यामागे लाखो वर्षांची उत्क्रांती दडलेली आहे. म्हणजे यामागे काही जैविक कारण आहे तर? अगदी. विज्ञानाच्या भाषेत याला ट्रान्सपोर्ट रिस्पॉन्स म्हणतात. ही एक अतिशय प्राचीन यंत्रणा आहे जी अल्ट्रिशियल सस्तन प्राण्यांमध्ये आढळते. एक सेकंड, अल्ट्रिशियल प्राणी हा शब्द थोडा जड वाटतोय. हे म्हणजे नेमके कोणते प्राणी? अल्ट्रिशियल प्राणी म्हणजे असे सस्तन प्राणी ज्यांची पिल्लं जन्मतः अत्यंत असहाय्य असतात. अच्छा, म्हणजे स्वतःहून काहीच करू न शकणारी. हो, त्यांना स्वतःहून चालता येत नाही किंवा स्वतःचं संरक्षण करता येत नाही. उदाहरणार्थ उंदीर, कुत्रे, माकडे आणि अर्थातच आपण मानव. जर आपण जंगलातील एखाद्या उंदराच्या कुटुंबाचं उदाहरण घेतलं तर जेव्हा उंदराची आई आपल्या पिल्लाला मानेला धरून उचलते तेव्हा ते पिल्लू अजिबात विरोध करत नाही. म्हणजे ते एकदम शांत होतं? हो, ते आपले आवाज काढणं तात्काळ थांबवतं आणि शरीर पूर्णपणे सैल सोडतं. या आवाजाला अल्ट्रासॉनिक डिस्ट्रेस व्होकलायझेशन म्हणतात. पण निसर्गाने अशी रचना का केली असावी? म्हणजे उचलल्यावर पिल्लू एकदम गप्प का होतं? कारण विचार करा, जर पिल्लाने आवाज करत राहणं सुरूच ठेवलं किंवा हातपाय मारून विरोध केला तर आईला त्याला घेऊन पळणं खूप कठीण जाईल. अगदी बरोबर. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे जंगलात तो आवाज ऐकून भक्षक म्हणजेच शिकारी प्राणी त्यांच्याकडे आकर्षित होतील. बापरे, म्हणजे हे शांत होणं निव्वळ एक सवय किंवा शिस्त नाही, तर ती चक्क जगण्याची धडपड आहे. हो ना, पिल्लाने आवाज करणं थांबवणं आणि शरीर सैल सोडणं यामुळे आईला पाळायला सोपं जातं आणि दोघांचाही जीव वाचतो. म्हणजे निसर्गाने लाखो वर्षांपूर्वी सस्तन प्राण्यांच्या शरीरात बसवलेलं हे एक जैविक म्यूट बटनच आहे म्हणायचं. आणि यातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे केवळ एक निष्क्रिय अवस्था किंवा पॅसिव्ह म्यूट बटन नाहीये बरं का. म्हणजे आणखी काही घडतं आतमध्ये? हो, हे मध्यवर्ती मज्जासंस्था, स्नायू आणि हृदयाची गती यांचं एक अतिशय गुंतागुंतीचं समांतर आणि अचूक कार्य आहे. मानवी बाळाचं आईने उचलल्यावर शांत होणं हा याच उत्क्रांतीचा भाग आहे. हे उत्क्रांतीचं कारण खूपच तार्किक वाटतंय. पण मला एक सांगा, निसर्गाने हे म्यूट बटन दिलंय हे मान्य, पण ते बाळाच्या शरीरात नेमकं काम कसं करतं? इथेच खऱ्या अर्थाने मेंदू आणि शरीराचा खेळ सुरू होतो. बाळाच्या कानाच्या आतील भागात एक अतिशय नाजूक रचना असते जिला वेस्टिब्युलर प्रणाली म्हणतात. म्हणजे इनर इयरमध्ये? हो, जेव्हा कोणी बाळाला घेऊन चालतं तेव्हा ही प्रणाली चालण्याची ती लयबद्ध हालचाल अचूक ओळखते आणि ही प्रणाली थेट लहान मेंदूला म्हणजेच सेरेबेलमला संदेश पाठवते. अच्छा. मग सेरेबेलम लगेचच बाळाच्या हातपायांची हालचाल कमी करतं. एक सेकंड, मला हे थोडं साध्या भाषेत समजू द्या. म्हणजे हालचाल झाली की कानातील यंत्रणा मेंदूला सांगते आणि मेंदू बाळाला हातपाय मारणं थांबवायला सांगतो? अगदी तसंच, पण ही फक्त अर्धीच प्रक्रिया आहे. त्याचवेळी शरीरातील एक अत्यंत महत्वाची नस, जिला वेगस नर्व्ह म्हणतात, ती कामाला लागते. अच्छा, ही नर्व्ह काय करते? ही वेगस नर्व्ह पॅरासिम्पॅथेटिक मज्जासंस्था सक्रिय करते.
विज्ञानात इंटरबीट इंटरव्हल किंवा IBI नावाची संकल्पना आहे. जेव्हा ही पॅरासिम्पॅथेटिक मज्जासंस्था सक्रिय होते तेव्हा हृदयाच्या 2 ठोक्यांमधील अंतर वाढतं. म्हणजेच बाळाच्या हृदयाची गती अत्यंत वेगाने कमी होते आणि बाळ खऱ्या अर्थाने शांत होतं. पण थांबा, जर फक्त लयबद्ध हालचालच हवी असेल तर एका जागी बसून बाळाला झुलवणं का चालत नाही? म्हणजे कसं? म्हणजे बघा ना, शतकानुशतकं पालक रॉकिंग चेअरवर बसून बाळाला झुलवत आले आहेत. त्या हालचालीचा फायदा का होऊ नये? खूपच कळीचा मुद्दा आहे. कारण या वेस्टिब्युलर सिस्टमला केवळ हलवणं नको असतं, तर तिला चालण्याच्या एका ठराविक गतीची गरज असते. अच्छा, म्हणजे चालणंच महत्वाचं आहे. हो. संशोधनात असं स्पष्ट दिसून आले की जेव्हा व्यक्ती बाळाला घेऊन चालते तेव्हाच हृदयाची गती वेगाने कमी होते, पण नुसतं एका जागी बसून राहिल्यास किंवा नुसतं हलवल्यास ही अवस्था पुरेशी सक्रिय होत नाही. अरेच्छा. उलट नुसतं बसून राहिल्यास सिम्पॅथेटिक मज्जासंस्था वरचढ होऊ शकते, ज्यामुळे हृदयाची गती वाढते आणि बाळ अधिक अस्वस्थ होतं. म्हणजे चालणं आणि बसणं ह्या 2 पूर्णपणे वेगळ्या जैविक प्रतिक्रिया निर्माण करतात. आणि आपण नेहमी पाहतो की चालताना अचानक थांबल्यास बाळ लगेच रडायला लागतं. कारण बाळाची मज्जासंस्था अत्यंत संवेदनशील असते. हालचाल थांबली की मेंदूला लगेच सिग्नल मिळतो आणि हृदयाची गती पुन्हा वाढते. हे उत्क्रांतीचं तत्व उंदरांच्या बाबतीत जंगलात लागू होतं हे समजायला सोपं आहे. पण मध्यरात्री 2 वाजता जेव्हा पालक येरझाऱ्या घालत असतात तेव्हा त्यांच्या बाळाच्या शरीरातही हेच घडतंय हे आपण इतक्या खात्रीने कसं सांगू शकतो? आणि म्हणूनच रायकेन संस्थेचा तो प्रयोग इतका महत्वाचा ठरतो. 22 मध्ये करंट बायोलॉजी या वैज्ञानिक जर्नलमध्ये हा प्रयोग प्रकाशित झाला. यात नेमकं काय केलं त्यांनी? डॉक्टर कुरोडा आणि त्यांच्या टीमने 21 माता आणि त्यांच्या बाळांवर ECG मॉनिटर्स लावून हा अभ्यास केला. त्यांनी 4 वेगवेगळ्या परिस्थितींची तुलना केली. कोणत्या 4 परिस्थिती? पहिली होती वॉक होल्ड, म्हणजे बाळाला छातीशी धरून चालणे. दुसरी होती सीट होल्ड, म्हणजे बसून उचलून धरणे. तिसरी होती कॉट, म्हणजे स्थिर पाळण्यात ठेवणे. आणि चौथी कॉट, म्हणजे हलता पाळणा. म्हणजे त्यांनी पालकांच्या रोजच्या कृतींनाच प्रयोगाचा भाग बनवलं? यात कोणती पद्धत सर्वात जास्त किंवा कमी उपयोगी पडली? सर्वात आश्चर्यकारक आणि कुचकामी पद्धत ठरली सीट होल्ड, म्हणजे बसून उचलून धरणे. काय सांगता, आपण तर अनेकदा थकून बसूनच बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करतो. हो ना, पण प्रयोगात असं दिसलं की यामुळे बाळाच्या हृदयाची गती चक्क वाढली आणि सर्वात प्रभावी पद्धत ठरली वॉक होल्ड. यातूनच शास्त्रज्ञांनी एक ड्युअल फेज प्रोटोकॉल तयार केला. आता उत्सुकता आणखी वाढली आहे. हा फॉर्म्युला नक्की काय आहे? हा फॉर्म्युला 5 आणि 8 मिनिटांचा आहे. याची पहिली फेज आहे 5 मिनिटे चालणे, रडणाऱ्या बाळाला छातीशी घट्ट धरून स्थिर गतीने 5 मिनिटे चालणे. म्हणजे यात धावणं किंवा वेगवान हालचाल नाही करायची? नाही, धावणं किंवा अचानक वळणं टाळायचं. फक्त एक स्थिर गती ठेवायची. या 5 मिनिटांच्या चालण्यामुळे प्रयोगातील 46% बाळे पूर्णपणे झोपी गेली आणि बाकीची बरीचशी बाळे शांत झाली. फक्त 5 मिनिटांच्या चालण्याने? हो, पण खरी गोम या पुढील गोष्टीत आहे. यानंतर येते फेज 2, 8 मिनिटे बसणे. हा या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा भाग आहे. म्हणजे चालून झाल्यावर लगेच खाली नाही ठेवायचं? नाही, चालून झाल्यानंतर बाळाला लगेच पाळण्यात न ठेवता त्याला छातीशी धरून 5 ते 8 मिनिटे एका जागी बसणं आवश्यक आहे. हे तर एखाद्या कॉम्प्युटरच्या प्रक्रियेसारखं वाटतंय. म्हणजे 5 मिनिटे चालणे हे जणू बाळाच्या शरीरात झोप इन्स्टॉल करण्यासारखं आहे. अगदी. आणि 8 मिनिटे एका जागी बसून राहणं म्हणजे डाउनलोड पूर्ण होण्याची वाट पाहण्यासारखं आहे. जर डाउनलोड पूर्ण होण्याआधीच आपण प्लग काढला तर सगळी मेहनत वाया जाते. हे रूपक अगदी योग्य आहे. कारण हे 8 मिनिटे वाट पाहणं का गरजेचं आहे याचं उत्तर आपल्याला द फेल्ड ट्रान्सफरच्या विज्ञानात मिळतं. फेल्ड ट्रान्सफर म्हणजे तेच ना, जेव्हा आपण बाळाला पाळण्यात ठेवतो आणि ते लगेच उठतं. हो, पालकांची सर्वात मोठी निराशा तेव्हाच होते जेव्हा 15-20 मिनिटे चालून झोपवलेल्या बाळाला पाळण्यात ठेवताच ते टक्क डोळे उघडून जागे होते. हो, आणि मग सगळेच स्वतःला दोष देऊ लागतात. अनेकदा पालक विचार करतात की पाळण्याची गादी थंड होती म्हणून बाळ जागं झालं किंवा पावलांचा आवाज झाला म्हणून ते उठलं. पण ECG मॉनिटर्सच्या डेटानुसार बाळ जागे होण्याचं कारण अंथरुणाचा स्पर्श, पायाची पोझिशन किंवा पावलांचा आवाज हे अजिबात नसतं. मग खरं कारण काय? खऱ्या कारणाचं नाव आहे इनिशिएशन ऑफ मॅटर्नल डिटॅचमेंट. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर शारीरिक संपर्क तुटण्याची सुरुवात.
अगदी बरोबर. ज्या क्षणी बाळाचा पालकांच्या शरीराशी संपर्क तुटतो त्या एका सेकंदात बाळाच्या शरीराला याची जाणीव होते आणि त्याच्या हृदयाची गती अचानक वाढते. अच्छा. याला विज्ञानात कार्डियॅक स्पाइक म्हणतात. पण हा कार्डियॅक स्पाइक का येतो? शरीराला असं का वाटतं की काहीतरी भयानक घडत आहे? आपल्याला पुन्हा त्या उंदराच्या पिल्लाकडे जावं लागेल. जंगलात जर पिल्लाला खाली ठेवलं तर त्याचा अर्थ असतो की आता ते असुरक्षित आहे आणि त्याला भक्षक खाऊ शकतो. म्हणजे हा कार्डियॅक स्पाइक ही शरीराने वाजवलेली धोक्याची घंटा आहे. हो, बाळाचा डीएनए त्याला सांगत असतो की मी असुरक्षित आहे. बाळ मुद्दाम त्रास देत नसतं, तर त्याचं शरीर म्हणा एकटं सोडलं जात आहे हे डिटेक्ट करत असतं. म्हणजे आपण ज्याला बाळाचा हट्ट समजत होतो ती प्रत्यक्षात त्याची जगण्याची उपजत जाणीव आहे. पण मग ती 8 मिनिटं बसण्याची प्रक्रिया यात कशी मदत करते? जेव्हा बाळ सुरुवातीची काही मिनिटं झोपतं, ती एक थोड्या झोपेची किंवा शॅलो स्लीपची अवस्था असते. या अवस्थेत जर संपर्क तुटला आणि तो हृदयाचा स्पाइक आला तर बाळ लगेच रडायला लागतं. हो, कारण बाळाच्या शरीरात फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स ट्रिगर होतो. पण जेव्हा पालक 8 मिनिटं बाळाला धरून बसतात, त्या बाळ गाढ झोपेत म्हणजे डीप स्लीपमध्ये जातं. अच्छा. आणि 8 मिनिटांनंतर हा हृदयाचा स्पाइक येऊनही ते जागे होत नाही. त्याची मज्जासंस्था आता पूर्णपणे स्थिर झालेली असते. हे ऐकल्यावर अनेक पालकांना मोठा दिलासा मिळेल, कारण पाश्चिमात्य देशांमध्ये क्राईट आउट नावाची एक पद्धत खूप लोकप्रिय आहे, जिथे बाळाला रडू दिलं जातं. हो, तिला एक्स्टिंक्शन मेथड पण म्हणतात. तर या नव्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा त्या पारंपरिक समजुतींवर काय परिणाम होतो? क्राईट आउट आणि आपण आता चर्चा करत असलेल्या ट्रान्सपोर्ट रिस्पॉन्स या 2 पद्धती पूर्णपणे विरुद्ध आहेत. क्राईट आउटमध्ये बाळ थकून शांत झालं, तरी संशोधनानुसार त्याच्या शरीरातील ताणाची पातळी म्हणजेच कॉर्टिसॉल लेव्हल्स खूप जास्तच असतात. बापरे, म्हणजे बाळ शांत दिसलं तरी आतून ते तणावातच असतं. हो, बाळ फक्त हतबल झालेलं असतं. या उलट ट्रान्सपोर्ट रिस्पॉन्स ही एक सहनियमन किंवा को रेग्युलेशन पद्धत आहे. यात पालकांच्या मदतीने बाळाच्या हृदयाची गती आणि तणाव दोन्ही खऱ्या अर्थाने शांत केले जातात. आणि यामुळे पालकांचा स्वतःचा ताण देखील कमी होतो. सतत रडणाऱ्या बाळामुळे पालकांना जे नैराश्य येतं, त्यातून कधीकधी शेकन बेबी सिंड्रोमसारखे भयानक धोके उद्भवू शकतात. नक्कीच. जेव्हा पालकांना हे विज्ञान समजेल की बाळ मुद्दाम त्रास देत नाहीये, तेव्हा त्यांचा दृष्टिकोन बदलेल. आणि या संशोधनाने आणखी एका मोठ्या गैरसमजाला छेद दिला आहे. कोणता गैरसमज? तो लिंगभेद आणि पालकत्वाशी जोडलेला आहे. स्त्रिया बाळाच्या रडण्याला नैसर्गिकरित्या अधिक संवेदनशील असतात, असा एक सर्वमान्य समज आहे ना. हो, म्हणजे मातांमध्ये काहीतरी मॅटर्नल इन्स्टिंक्ट असतं, जे त्यांना लगेच जागं करतं, असं मानलं जातं. तोच तर गैरसमज आहे. आहस युनिव्हर्सिटीच्या एका महत्त्वाच्या अभ्यासानुसार हा एक मोठा गैरसमज आहे. जेव्हा बाळाच्या रडण्याचा आवाज एका विशिष्ट पातळीच्या पुढे जातो, तेव्हा पुरुष आणि स्त्री दोघांच्याही मेंदूची प्रतिक्रिया अगदी सारखीच असते. खरंच? म्हणजे दोघांची ऐकण्याची क्षमता समान असते? हो, निसर्गाने दोघांनाही बाळाचं रडणं ऐकण्यासाठी समान प्रोग्राम केला आहे. तरीही आपण पाहतो की रात्रीच्या वेळी साधारणपणे 75% वेळा माताच उठतात. हां. पण 2013च्या एका अभ्यासानुसार जर वडिलांनी बाळाला घेऊन चालण्याचा हा 5 आणि 8 मिनिटांचा प्रयोग केला, तरी ट्रान्सपोर्ट रिस्पॉन्स तितक्याच प्रभावीपणे काम करतो. बाळ वडिलांच्या कुशीतही तितकंच शांत होतं. हे ऐकून नक्कीच अनेक मातांवरील पालकत्वाचं ओझं आणि तो एक गिल्ट असतो ना, तो कमी होईल. हे काही विशिष्ट कौशल्य नाहीये की फक्त आईच बाळाला शांत करू शकते. हे एक तांत्रिक रुटीन आहे, जे वडील देखील तितक्याच सहजतेने करू शकतात. अगदी. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं, तर विज्ञान कशा प्रकारे पालकत्वाला एका व्यक्तीच्या जबाबदारीवरून सांघिक कार्याकडे म्हणजे टीमवर्ककडे घेऊन जातं, हे यातून स्पष्ट होतं. विज्ञान आपल्याला टीमवर्क शिकवतं, हे छानच आहे. पण मला खात्री आहे की अनेक पालक विचार करत असतील की मी काल रात्री हे करून पाहिलं आणि बाळ तरीही लढत होतं. या पद्धतीच्या काही मर्यादा आहेत का? हो, ही कोणती जादूची कांडी नक्कीच नाहीये. याच्या काही स्पष्ट मर्यादा आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बाळांचं वर्तन हे स्टोकॅस्टिक म्हणजेच अनिश्चित असतं. म्हणजे प्रत्येक वेळी ते एकसारखं वागतीलच असं नाही. हो, जर बाळाला भूक लागली असेल, दात येत असतील किंवा त्याचं डायपर खराब झालं असेल, तर हा फॉर्म्युला नेहमीच चालेल असं नाही. तसंच सुमारे 20 ते 30% बाळे कधीकधी विनाकारण रडतात. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा लागू शकतो.
आणि बाळाच्या वयाचाही यात काही फरक पडतो का? होय. 0 ते 4 आठवड्यांच्या नवजात बालकांमध्ये ही यंत्रणा पूर्ण विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांच्यात ब्लंटेड रिस्पॉन्स दिसून येतो. म्हणजे त्यांच्या हृदयाची गती तितक्या वेगाने कमी होत नाही? बरोबर. आणि दुसरीकडे बाळ जेव्हा 4 महिन्यांच्या वरचं होतं, तेव्हा स्लीप एक्सपर्ट्सच्या मते त्यांना ड्राउझी बट अवेक म्हणजेच पेंगुळलेल्या पण जागृत अवस्थेत स्वतःहून झोपायला शिकवणं गरजेचं असतं. म्हणजे तंत्रज्ञान, निसर्ग आणि वय या सर्वांचा मेळ घालणं गरजेचं आहे. पण आजकाल तर सर्वत्र स्मार्ट तंत्रज्ञानाचा जमाना आहे. मग ह्या विज्ञानाचं आणि बेबी टेकचं भविष्य काय आहे? यावरून एक अत्यंत रंजक प्रश्न उभा राहतो की आपण तंत्रज्ञान आणि जीवशास्त्र यांची सांगड कशी घालू शकतो. डॉक्टर कुरोडा आणि त्यांची टीम सध्या एका बेबी टेक स्मार्टवॉचवर काम करत आहे. अरे वा, हे घड्याळ काय करेल? हे घड्याळ बाळाच्या हृदयाची गती मोजेल आणि ती 8 मिनिटांची गाढ झोप कधी लागली याचा अचूक अलर्ट पालकांच्या स्मार्टफोनवर पाठवेल. क्या बात आहे. हो, आणि प्रायोगिक तत्वावर या तंत्रज्ञानाचं यश चक्क 84.4% आहे. हे तर पालकत्वाला विज्ञान आधारित फिटनेस ट्रेनिंगमध्ये बदलण्यासारखं आहे. ज्याप्रमाणे आपण पळताना आपला हार्ट रेट ट्रॅक करतो, तसा आता बाळाची झोप ट्रॅक करता येणार. हो ना. आता बाळ गाढ झोपेत गेलाय, आता पाळण्यात ठेवू शकता, असा अलर्ट येणं म्हणजे किती सोपं होईल. शेवटी तंत्रज्ञान केवळ सोय उरत नाही, तर ते पालक आणि बाळाला त्यांच्या जैविक स्थितीशी जोडणारा दुवा बनत आहे. 5 मिनिटे चालणे आणि 8 मिनिटे बसणे हा केवळ एक उपाय नाही, तर मानवी शरीरातील उत्क्रांतीचं एक अप्रतिम उदाहरण आहे. अगदी. आणि यामुळे पालकांना नैराश्य न येता बाळाच्या जैविक गरजांशी समन्वय साधता येतो. आजच्या या सखोल विश्लेषणातून आपण उत्क्रांतीपासून ते थेट स्मार्टवॉचपर्यंतचा प्रवास समजून घेतला. हो, आणि तो खूप रंजक होता. पण आजची ही चर्चा संपवताना एक नवा आणि सखोल प्रश्न मला विचारावासा वाटतो. जर मानवी बाळे उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून सतत आई-वडिलांच्या कुशीत आणि हालचालीत सुरक्षित राहण्यासाठी प्रोग्राम केलेली असतील, जर त्यांची मज्जासंस्था, शारीरिक संपर्क तुटण्याला थेट धोका समजत असेल, तर आजची आपली आधुनिक जीवनशैली, जिथे आपण बाळांना स्थिर पाळण्यांमध्ये, वेगळ्या खोल्यांमध्ये आणि स्ट्रॉलर्समध्ये ठेवतो, ती या खोल जैविक गरजांच्या विरोधात तर जात नाही ना? आपण आधुनिक सोयींच्या नादात आपल्या नैसर्गिक उत्क्रांतीला तर विसरत नाही ना? विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासह.